इंग्रजी वाचन येत नाही, इंग्रजी वाचायला शिकायची आहे, इंग्रजी वाचन करण्याची आवड आहे पण वाचता येत नाही, पुस्तकात वाचलं पण समजत नाही आहे, 2 वर्ष 3 वर्षापासून इंग्लिश रीडिंग शिकण्याचा प्रयत्न करत आहात तरी इंग्रजी वाचन येत नाही आहे, तर आपल्या सगळ्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन आणि आपल्याला जर इंग्रजी वाचता येत नसेल आणि आपल्याला शिकायची इच्छा असेल तर आजचा हा व्हिडिओ स्पेशली आपल्यासाठी आहे। मी आपल्याला माझ्या 10 इयर्सच्या अनुभवानुसार तुम्हाला 10 बेसिक स्टेप सांगणार आहे। त्या स्टेप जर आपण फॉलो केल्या तर आपण इंग्रजी वाचन सहजपणे करू शकतो। तर चला व्हिडिओला स्टार्ट करत आहे। अतिशय महत्त्वाच्या 10 स्टेप आहे, थोडं व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहायचं आहे। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। तर आपल्याला इंग्लिश रीडिंग बेसिकच्या 10 स्टेप लक्षात ठेवायचं आहे। ज्या स्टेप केल्या तर आपल्याला इंग्रजी वाचन करता येणार आहे। तर पहिल्या स्टेपमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे फर्स्ट स्टेप। फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला शिकायचं असते, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना शिकवण्यासाठी किंवा माझ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी पहिल्या स्टेपमध्ये अल्फाबेट शिकायचं आहे। आता हे अल्फाबेट म्हणजे काय? अल्फाबेट म्हणजे ABCD कॅपिटलवाली, ABCD स्मॉलवाली, या दोघांचा आपल्याला व्यवस्थित सराव करून घ्यायचा आहे। फक्त याला ओळखता नाही आलं पाहिजे, तर आपल्याला समजलं पाहिजे की A हा आहे कॅपिटल A, स्मॉल A, कॅपिटल B, स्मॉल B, या पद्धतीने अल्फाबेट आपल्याला शिकून घ्यायचे आहे फर्स्ट स्टेपमध्ये। त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपल्याला प्रोनाउन्सिएशन समजायचं आहे। काय समजायचं आहे? प्रोनाउन्सिएशन। प्रोनाउन्सिएशन काय की A ला अ वाचायचं, B ला ब वाचायचं, C ला क वाचायचं, हे आपल्याला उच्चार समजलं पाहिजे। तर सेकंड स्टेपमध्ये आपण प्रोनाउन्सिएशन शिकायचं असते। त्याच्यानंतर इंग्लिश रीडिंग येण्यासाठी तिसरी आपली महत्त्वाची बेसिक स्टेप आहे, ती स्टेप म्हणजे फोनिक्स वर्ड्स। हे व्हिडिओ बघा, हे पॉईंट्स बघा, हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहे। या पॉईंटनुसार जर आपण आपला अभ्यास केला तर आपण इंग्रजी वाचन सहजपणे कमी वेळामध्ये आणि अतिशय व्यवस्थितपणे इंग्लिश रीडिंग शिकू शकतो। तर आपला थर्ड स्टेप आहे फोनिक्स वर्ड्स। हे फोनिक्स वर्ड्स म्हणजे काय? जसं की CAT कॅट, MAT मॅट, RAT रॅट, या पद्धतीने आपल्याला फोनिक्स वर्ड शिकायचे असतात। आणि या सगळ्या स्टेपचा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलला इंग्लिश विथ शेख सर या चॅनलवर टाकलेला आहे। आपण तिथून पण बघून या सगळ्या स्टेप फॉलो करून आणि बेसिक 10 स्टेप करून तुम्ही इंग्लिश रीडिंग सहजपणे शिकू शकता। ही आहे आपली फोर्थ स्टेप। फोर्थ स्टेपमध्ये आपल्याला ब्लेंडिंग वर्ड्स शिकायचे आहे। ब्लेंडिंग वर्ड म्हणजे काय? तर BL ला ब्ल वाचतात, ST ला ष्ट, SM ला स्म, CR ला क्र, असे वर्ड्स ब्लेंडिंग वर्ड रीड करायला सुरुवात करायची आहे। त्याच्यानंतर फिफ्थ स्टेपमध्ये आपल्याला रायमिंग वर्डचा सराव करायचा आहे। रायमिंग वर्ड म्हणजे काय? SUN सन, FUN फन, सन फन, FIG फिग, BIG बिग, फिग बिग, या पद्धतीने। 6 स्टेपवर आल्यावर आपल्याला 2, 3, 4, 5 लेटर वर्ड असतात, ते वर्ड रीड करायला सुरुवात करायची आहे। जसं की इथे उदाहरणार्थ AN हा 2 लेटर वर्ड, THE द 3 लेटर, MUST मस्ट 4 लेटर वर्ड, COULD कुड 5 लेटर वर्ड। तर हे असे 2, 3, 4, 5 लेटर वर्ड्स जे आहे ते आपल्याला रीड करायचे आहे। त्याचं स्टडी मटेरियल तयार करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 7 स्टेपमध्ये आपल्याला कंपाऊंड वर्ड शिकायचे आहे। काय शिकायचं आहे? कंपाऊंड वर्ड। कंपाऊंड वर्ड कसं? RAIN रेन, BOW बो, दोन्ही मिळून होते रेनबो। तर या पद्धतीने वर्ड आपल्याला कलेक्ट करायचे आहे, त्याचे नोट्स बनवायचे आहे आणि 7 स्टेपमध्ये कंपाऊंड वर्ड शिकायला सुरुवात करायची आहे। 8 स्टेपवर आल्यावर आपल्याला शॉर्ट सिंपल स्टोरी वाचायला शिकायचं आहे। शॉर्ट सिंपल स्टोरी म्हणजे काय की एक छोट्या छोट्या गमतीच्या स्टोरीज असतात, त्या स्टोरी आपल्याला वाचायच्या आणि त्याला रिव्हिजन करायचं आहे। त्याच्यानंतर 9 स्टेपमध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। 9 स्टेपमध्ये डिफिकल्ट वर्ड रीड करायला शिकायचं आहे। जसं की डिफिकल्ट वर्ड एक्सरसाइज हा वर्ड डिफिकल्ट आहे, वाचताना अडचण येऊ शकते, तर असे शब्द कलेक्ट करायचे, त्याला वाचायला सुरुवात करायची। बिलीव असे वर्ड आपल्याला
डिफिकल्ट वर्ड कलेक्ट करायचे, आपल्याला अडचण वाटते त्याचा सराव करायचा, त्याला शॉर्ट करून रीड करायला सुरुवात करायचा. आणि 10 स्टेप, या स्टेपमध्ये आता तुम्ही या 9 स्टेप तर फॉलो केल्याच, 10 स्टेपवर आल्यानंतर आता तुम्हाला इंग्लिश रीडिंग येणार आहे. आणि 10 स्टेप महत्त्वाची आहे, तिथे सायलेंट लेटर वर्ड शिकायचं आहे. सायलेंट लेटर वर्ड म्हणजे काय, तर काही शब्द मध्ये असे लेटर असतात की ते सायलेंट असतात. जसं की या ऑनेस्ट या शब्दामध्ये एच जो आहे सायलेंट आहे, याला हॉनेस्ट नाही वाचणार तर ऑनेस्ट वाचणार. याला इथे एस सायलेंट आहे, याला इसलँड नाही वाचणार तर याला आपण आयलँड वाचणार. तर इथे आपलं थोडं गोंधळ गडबड होऊ शकते, म्हणून असे वर्ड आपल्याला कलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर त्याला वाचायला शिकायचं, त्याचं कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचं. आणि आता परफेक्टली तुम्ही बुक रीडिंग शिकलेले आहात. इथे आल्यानंतर या स्टेपला कंप्लीट केल्यावर आता तुम्ही तुमच्या यशाकडे वळलेले आहात. आता तुम्हाला बुक रीडिंगसाठी सुरुवात करायची आहे. आता बुक रीडिंग तुम्ही करू शकता. खूप सारे विद्यार्थी किंवा खूप सारे पालक डायरेक्टली विद्यार्थ्याच्या हातात बुक देऊन त्यांना म्हणतात रीड कर, वाचन कर, तुला वाचता येत नाही, इंग्लिश वाच. तो तसं कितीही दिवस त्याला बुक दिलं तर त्याला वाचता येणार नाही. जर मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये बुक रीडिंगसाठी द्यायचं नसते, तर सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये इथून सुरुवात करायची असते आणि एंडिंगला, सगळ्यात एंडला बुक त्याला वाचायला द्यायची असते. हा कन्सेप्ट सगळ्यांनी क्लिअर करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.